तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने एक नवीन अजून एक महत्त्वाचं अपडेट इथे काढलेलं आहे. यामध्ये महासारथी महाराष्ट्र.gov.in ची एक ऑफिशियल वेबसाईट, एक नवीन वेबसाईट इथे लॉन्च करण्यात आलेली आहे. ज्या अंतर्गत मित्रांनो, तुमच्याकडे जर महा-आय-डी असेल, म्हणजेच तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी, महाराष्ट्रातील कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल, तर आता तुम्ही फक्त एका कार्डद्वारे त्या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकतो. म्हणजेच जे काही भरपूर भरमसाठ डॉक्युमेंट वगैरे असतील ते काढायची, ते अप्लाय करायची, ते अपलोड करायची तुम्हाला तिथे गरज पडणार नाही. फक्त महा-आय-डी कार्ड काढलं तर त्यामध्येच ते तुमचे सर्व डॉक्युमेंट इथे स्टोअर केले जातील. तर त्यामध्ये आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही महा-आय-डी हे कशाप्रकारे डाउनलोड करू शकता, हे कार्ड कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने जनरेट करू शकता, त्याचाच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे काही विद्यार्थी स्कॉलरशिपचा अर्ज करतात, बाकी स्कॉलरशिपनंतर जे काही शेतकरी योजना असतात, महा-डी-बी-टीचे जे काही पूर्ण डाटा असेल, तो आता पूर्ण महा-डी-बी-टीचा डाटा महा-आय-डीद्वारे इथे अप्लाय करण्यात येणार आहे. तर जे काही आपले विद्यार्थी महा-डी-बी-टीवरून स्कॉलरशिपचा फॉर्म भरत होते, आता त्यांना सर्वात अगोदर महा-आय-डी जनरेट करायचा आहे आणि तिथूनच त्यांना अर्ज इथे करायचा आहे. हे पण अपडेट यामध्ये आलेलं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये महा-आय-डी कशाप्रकारे बनवू शकता, हे कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता, त्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला गुगलवर सिम्पली महासारथी.महाराष्ट्र.gov.ची ऑफिशियल वेबसाईट आहे. अशा प्रकारे वेबसाईट आहे मित्रांनो. या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे पाहू शकता, एक लगेच पॉपअप ओपन होईल की तुमचा महा-आय-डी तयार करा. तर महा-आय-डी तयार करण्यासाठी इथे तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. दिलेली जी काही टर्म्स अँड कंडिशन असेल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो काही तुम्ही आधार कार्ड एंटर केलेला असाल रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. चला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. सर्वात अगोदर आधार कार्ड नंबर एंटर करूया. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर याच्यावर क्लिक केलं आणि OTP पाठवा यावर क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर आता रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP पाठवला आहे. तो OTP आपल्याला इथे आता एंटर करायचा आहे. OTP एंटर केला आहे, आता सत्यापित करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सत्यापित करा यावर क्लिक केलं की पुढची प्रोसेस तुम्हाला इथे ओपन झालेली दिसून जाईल. इथे बघू शकता डेटा प्रवेश संमती. आता जे काही पूर्ण डेटा असेल तो फिच करण्यासाठी इथे तुमच्याकडून परमिशन घेतली जाते. ही संपूर्ण डिटेल काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण डिटेल वाचल्यानंतर तुम्हाला माझा आधार आणि जे काय असेल डाटा तो स्वीकृत करतोय. तर स्वीकृती द्या आणि पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ती मराठी लँग्वेज केल्यामुळे तुम्हाला इथे पूर्ण मराठीमध्येच दिसतंय. इथे बघू शकता स्वीकृत यावर केल्यानंतर आपला जो काय आधारचा डाटा असेल तो ऑटोमॅटिकली फिच झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. तुमचे तपशील इथे तुम्हाला चेक करायचे आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, इथे नंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे किंवा तुमचा जो काही चालू मोबाईल क्रमांक असेल, आधार कार्डला जो लिंक नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. मेल आय डी एंटर करायचा आहे. ॲड्रेस चेक करायचा आहे आणि दिलेला एंटर करून जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर सिम्पली आपण आता ही पूर्ण प्रोसेस भरूया आणि जतन करा यावर क्लिक करूया. जतन करा यावर क्लिक केल्यानंतर परत तुम्ही जो काय मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर एक OTP जाईल आणि तुम्ही जी काय मेल आय डी एंटर केली असेल त्याच्यावर एक OTP जाईल. आता दोन्ही OTP तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. सर्वात अगोदर आपण आपल्या मेसेजवर जो OTP आलेला आहे तो एंटर करूया आणि आता जो मेल आय डीवर आलेला आहे तो OTP खाली एंटर करूया. दोन्ही OTP एंटर केल्यानंतर सत्यापित यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर ते दोन्ही OTP अशा प्रकारे व्हेरीफाय केले आहेत. आता युजर सक्सेसफुली क्रिएटेड. आता आपली जी काही ID आहे ते आता सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. तुम्हाला इथे दिसू शकते. नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. प्राप्त नोंदणीवर प्रक्रिया सुरू आहे. महा-आय-डी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDI आणि इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जाते. महा-आय-डी तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी इथे तुम्हाला लागणार आहे. महा-आय-डी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे इथे कळविण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, आता फक्त आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. महा-आय-डीसाठी आपण अप्लाय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. बाकीची जी काही डिटेल असेल ती आधार डिटेल पूर्ण UIDद्वारे फिच केली जाते, गोळा केली जाते आणि तिथून आपली ID तयार करण्यासाठी जवळपास 24 तासाचा वेळ इथे आपल्याला लागतो. 24 तास झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्ही रजिस्टर नंबर जो काही नंबर ॲड केलेला असेल किंवा मेल आय डी ॲड केलेली असेल त्याच्यावर तुमचा महा-आय-डी जो असेल तो महा-आय-डी नंबर पाठवला जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, नोंदणी पूर्ण झालेली, तुमची नोंदणी पूर्ण झालेली, महा-आय-डी तयार करण्याचे आणि गोळा करण्याचे काम आता प्रगतीपथावर आता सुरू झालेले. आता 24 तास झाल्यानंतर सक्सेसफुली तुम्हाला तुमचा महा-आय-डी नंबर भेटून जाईल.
आय डी नंबर भेटल्यानंतर सिम्पली तुम्हाला तिथे फक्त लॉग इन करावं लागतो. आता इथे बघू शकता, इथे मुख्य पृष्ठावर जा, यावर तुम्ही जर क्लिक केलं ना, इथं हा जो काय पॅनल असेल हा तुम्हाला फक्त कट करायचा आहे. कट केला, इथे 3 डॉटवर क्लिक करा आणि लॉग इनवर क्लिक करा. नागरिक लॉग इन यावर क्लिक करा. इथे बघू शकता आय डी लॉग इन आणि आधार लॉग इन दोन्हीपैकी तुम्ही इथे लॉग इन करू शकता. तर आय डी अजून आपली आता रिसीव्ह झालेली नाही. नुकतंच आपण आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथून 24 तासानंतर आपल्याला जे काही आपली आय डी असेल ती इथे भेटून जाईल. तो आय डी नंबर टाकूनच फक्त आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. आता आपण आधार नंबरनं लॉग इन करून बघूया. लॉग इन करा यावर क्लिक केलं, त्याच्यावर एक OTP जाईल. आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो प्रमाणित करा यावर क्लिक केलं, तर इथे बघू शकता आपलं आता लॉग इन इथे झालेलं आहे. आता मित्रांनो इथे बघू शकता आता आपलं इथे लॉग इन झालेलं आहे, परंतु आपलं महासारथीची अजून ID जनरेट झाल्यामुळे ID अजून जनरेट नाही झाल्यामुळे आपण तिथे लॉग इन करू शकत नाही. इथे बघू शकता आपले काही बाकीचे डिटेल वगैरे पण फीच केलेले जात आहे. आपण लॉग इन केल्यानंतर इथं होम पेजमध्ये आल्यानंतर आता काही बाकीचे डिटेल आपल्याला इथं फक्त व्हेरीफाय करायचे, फीच करायचे, ते पण डिजिलॉकरसोबत. तर फीच फ्रॉम डिजिलॉकर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जे काही तुमचं डिजिलॉकरचं लॉग इन असेल ते तुम्हाला लॉग इन इथे क्लिक करायचं आहे. आणि जे काही डिजिलॉकरमधले पूर्ण तुमचे डॉक्युमेंट असतील, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, बाकी कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, बाकीचे जे काही डॉक्युमेंट असतील ते पूर्ण तुम्हाला इथे फीच करून घ्यायचे, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर महासारथी जी काही ID असेल ती लवकर जनरेट होऊन तुम्हाला तुमच्या मेसेजद्वारे भेटून जाईल. तर आपण आता पूर्ण डाटा फीच करूया. तर इथे बघू शकता आपण पूर्ण डॉक्युमेंट आता इथे फीच करतो आहे. ऑल डॉक्युमेंटवर अलाव करतो आहे. आता पूर्ण डॉक्युमेंट हे फीच केले जात आहे डिजिलॉकरचे महासारथीसोबत. ॲटोमॅटिकली पूर्ण वेबसाईट रिडायरेक्ट पण केली जाईल. महासारथीचा हाच तुम्हाला आता इथे फायदा होईल की तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी, स्कॉलरशिप असो, योजना असो, स्कीम असो, कोणत्याही योजनेसाठी, स्कॉलरशिपसाठी अगदी ऑनलाईन पद्धतीने एका ID नंबरनंच तुम्ही इथे अप्लाय करू शकता, डॉक्युमेंट अपलोड करू शकता. परत परत तुम्हाला बाकीचे डिटेल वगैरे अपलोड करणे, अपडेट करणे याची गरज तुम्हाला इथे भासणार नाही. त्यासाठी नक्कीच ही जी काही प्रोसेस असेल तुमच्यासाठी महत्त्वाची इथे ठरू शकेल. तर इथे बघू शकता आपली प्रोफाईल सेटअप प्रोसेसमध्ये सध्या आता चालू आहे. जो काय आपलं रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. बाकी आपण जे काय डिजिलॉकरचं डाटा आहे तो इथे प्रोसेसला केलेला आहे, फीच केलेला आहे, ते पण आता इन प्रोसेस चालू आहे. त्यासाठी जवळपास इथे बघू शकता खाली इस्टिमेटेड टाईम हा 24 घंटेचा इथे दिलेला आहे. 24 घंट्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर SMS येऊन जाईल महासारथीचा, IDचा. तो तिथे आपण चेक करून परत आपण आपली प्रोफाईल इथे लॉग इन इथे करू शकता. जो काय ID असेल तो ID आल्यानंतर परत मी तुम्हाला उद्या तो ID आल्यानंतर त्यावरून लॉग इन कशाप्रकारे करायचं त्याचं पण पूर्ण सेटअप तुम्हाला इथे आपल्या व्हिडिओवर दाखवून देईल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपलं WhatsApp चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.